उजनी जलाशयातील परकीय सकर माशामुळे मच्छीमारांसह देशी मत्स्य संपदेवर मोठं संकट निर्माण झालंय। दक्षिण अमेरिकेतील अमेझॉन खोऱ्यातील हा मासा जाळी फाडणं, मच्छीमारांना काट्यांमुळे दुखापत करणं तसंच बंधारे पोखरणं अशा कारणांमुळे डोकेदुखी ठरते। सकर, मांगूर आणि टिळपिया या परकीय माशांमुळे मृगळ, रोहू, घोगरा, कोळी, कानस, सिंघटी यांसह अनेक देशी माशांच्या प्रजाती दुर्मिळ झाल्यात। या पार्श्वभूमीवर बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी आणि स्थानिक मच्छीमारांच्या सहकार्यानं उजनीत सकर मासा निर्मूलन मोहीम राबवण्यात येते। देशातील पहिलं सकर माउथ कलेक्शन सेंटर सुरू करण्यात आले। अवघ्या 3 महिन्यात सुमारे 36,000 किलो सकर मासा जलाशयातून बाहेर काढण्यात आलाय। मच्छीमारांना प्रोत्साहन देऊन ही मोहीम युद्ध पातळीवर सुरू आहे। सकर मासा वर्षभरात मोठ्या प्रमाणात अंडी घालत असल्यानं उजनीच्या जैवविविधतेला धोका निर्माण झालाय। गेल्या 40 वर्षाच्या अभ्यासात 20 ते 30 देशी माशांच्या प्रजाती नष्ट झाल्याचं समोर आलंय, असं वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर उन्मेष काटवटे यांनी सांगितलंय। आपल्या उजनी जलाशयाचं बघितलं तर म्हणजे महाराष्ट्र राज्यात सगळ्यात मोठं या उजनीमध्ये प्रदूषण वाढलेलं आहे। त्याचबरोबर लहान जाळ्यांनी मासे मारण्याची पद्धत एक मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे आणि ह्या दोन्हीचा परिणाम म्हणून आधीच तर उजनीचा मोठ्या प्रमाणात आक्रोश सुरू आहे। अशा परिस्थितीत तर दुसरा एक या ठिकाणी आमच्यावर मोठा आघात होतोय, तो म्हणजे सकर आणि मांगूर जातीच्या माशावर। कारण हे सकर जातीचे मासे प्रचंड प्रमाणात नुकसानकारक आहेत आणि ते पर्यावरणाला सुद्धा मोठ्या प्रमाणात धोकादायक आहेत। कारण हे आमचे जाळी मोठ्या प्रमाणात फाडतात, बंधारे तोडतात, त्यांची उत्पादन फार मोठ्या प्रमाणात, इतर मासे त्यांना खाऊ शकत नाहीत। ह्या सगळ्या गोष्टीमुळे सकर मासा प्रचंड प्रमाणात धोका झालेला आहे। जिथं हा मासा फिश टँकमध्ये वाढवला जायचो, परंतु लोकांनी तो बाहेर कसा फेकून द्यायचा मोठा झाल्यानंतर मग तो नदी नाल्यात फेकतात आणि त्याचीच उत्पत्ती वाढलेली आहे आणि तो सगळ्या जातीच्या माशांच्या मुळावर उठलेला मासा आहे। तो त्याचं खाण्याला सुद्धा तो उपयोगी नाहीये। जे देशी मासे आपले होते प्रमुख, जे चविष्ट होते, ते सगळे मासे ह्या माशामुळे, प्रदूषणामुळे, मांगूरमुळे संपलेले आहेत। त्यामुळे बॉम्बे नॅचरल हिस्ट्रीच्या वतीने काय झालेलं आहे की सकर माशाचं भिगवणला भारतातलं पहिलं केंद्र स्थापन केलेलं आहे आणि त्या माध्यमातून आपण जे खरीददार आहेत आणि विक्रीदार आहेत, मच्छीमारांना ते आम्ही 2 रुपये त्यांना प्रोत्साहनपर भत्ता देतो आणि त्यामुळे काय झालंय की जवळजवळ ह्या 3 महिन्यात 4 महिन्याच्या आसपास जवळजवळ 34 टनापर्यंत ह्या माशाची आवक आपल्या इथं नोंद झालेली आहे। त्याची भविष्यात हे मासे कमी करायचं असेल तर त्याला हेच पद्धत आपल्याला वापरावं लागणार आहे। त्याचबरोबर उजनी जलाशयातून म्हणजे घोगरा असेल, तांबऱ्या असेल, खादरे असेल, गुगळी, शिंगटा, सुंबर, कोळी, कानस अशा नामशेष जाती झालेल्या आहेत। प्रदूषणामुळे त्यातल्या असलेल्या वनस्पती त्या सगळ्या नामशेष झालेल्या आहेत। कारण ह्या वनस्पती देखील माशांसाठी पोषक वातावरण निर्माण करणार होत्या, प्रदूषण कमी करणार होत्या, काही आश्रयस्थान होतं माशांसाठी, काही खाद्याचं होतं, काही अंडी घालण्यासाठी होतं। ह्या सगळ्याचा विपरीत परिणाम झाल्यामुळं महाराष्ट्रातलं जे कोठार समजायचं आम्ही माशाचं, ते कोठार आता पूर्णपणे नामशेष झालेलं आहे आणि त्यातून हा विदेशी मासे जे तो कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे। आणि दुसरी गोष्ट, हे कमी करण्याबरोबरच देशी मासे पूर्णपणे परत ते वाढले पाहिजेत, ह्यासाठी भारतातला पहिला प्रयोग ह्या ठिकाणी आपण भिगवण या ठिकाणी बॉम्बे नॅचरल हिस्ट्रीच्या माध्यमातून उजनी जलाशयात तो राबवतोय। तो कशा प्रकारेच जे देशी मासे सगळे नामशेष झालेत, ते आंबोली, हिरण्यकेशी किंवा जिथे जिथं नदी नाले ज्या ठिकाणी हे देशी मासे आता आपल्याला आढळून येतात, तिथले सगळे संकलित करतो, त्यांचे नरमध्ये आपण ते एकत्र करतो आणि त्याचं ह्या पावसाळ्यामध्ये त्याचं कृत्रिमरित्या ते प्रजनन करून ते वाढवून ते परत उजनी जलाशयात सोडण्याचा आमचा मानस आहे। त्यामध्ये जवळजवळ 12 जाती आम्ही निवडलेल्या आहेत। त्यातल्या कवडस आणि बोबरी ह्या माशाचं देशातलं पहिलं आम्ही जे प्रजनन आहे ते यशस्वी करून दाखवलेलं आहे। कारण पूर्वी रोहू, कटला, सायप्रिस ह्या जातीचं प्रजननावर जवळजवळ 80 वर्षापूर्वी प्रयोग यशस्वी झाला होता। त्यानंतर देशी माशावर पहिल्यांदाच हा भारतात प्रयोग यशस्वी होतोय आणि त्या माध्यमातून आम्ही येत्या काळात अगदी 5, 6, 10 कोटीपर्यंत देशी मासे पुरवत आम्ही ह्या उजनी जलाशयात सोडणार आहे। कारण ह्या उजनी जलाशयावर जवळजवळ 1.5 ते 2 लाख लोकांचा उदरनिर्वाह चालू आहे। त्यामध्ये मच्छीमार आहेत, व्यापारी आहेत, हॉटेल चालक आहेत, तोडणारे आहेत, वाहन चालक आहेत। ह्या सगळ्यांचा उपजीविकेचा एकमेव मार्ग ह्या माशावर आहे। त्यामुळे हे सगळ्या ज्या प्रजातीत त्या जोपासण्याच्या आणि ज्या विदेशी जातीत ज्या उजनीसाठी अपायकारक ठरल्या आहेत, त्या सगळ्या नष्ट करण्याचा आमचा प्रयत्न आहे। या बातमीसोबतच न्यूज मराठी विशेष बातमीपत्रात आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।